एके दिवशी बुद्ध भिक्षाटन करण्यास एका नगरात गेले होते। एका घरासमोर आले असता त्या घरातील स्त्रीने बुद्धाला पाहिले व कर्कश आवाजात म्हणाली, हे काय, हा भिकारी सकाळी सकाळी कुठून आला? इतके बोलून तिने घराचा दरवाजा बंद केला। त्या स्त्रीच्या शेजारी राहणारा व्यक्ती दुरूनच हा सगळा तमाशा बघत होता। तो पण बुद्धाचा विरोधी होता। स्वाभाविकपणे हे दृश्य पाहून त्याला खूप मजा वाटली, म्हणून तोही म्हणाला, फार छान झाले। दुसऱ्या दिवशी पुन्हा बुद्ध त्याच घरासमोर आले। यावेळेस बुद्धाला आपल्या दारासमोर पाहून ती स्त्री खूप नाराज झाली व रागाचे भरात तिने बुद्धावर कचरा फेकला। त्या स्त्रीच्या शेजारचा व्यक्ती आज पण बुद्धाचा अपमान झालेला पाहून खूप खुश झाला। इतकेच नव्हे तर बुद्धाचा अपमान झालेला पाहून तो जोरजोरात हसायला लागला। तिसऱ्या दिवशी बुद्ध परत त्याच घरासमोर आले। आज तो शेजारी व्यक्ती बुद्धाला पुन्हा याच ठिकाणी पाहून आश्चर्यचकित झाला। तो व्यक्ती बुद्धाला म्हणाला, मी एक ब्राह्मण आहे आणि मला आमच्या विरोधात बोललेले अजिबात आवडत नाही। त्यामुळे मी आपला कट्टर विरोधी आहे आणि म्हणून तुमचा अपमान झालेला पाहून मला फार आनंद होत आहे। परंतु याच घरासमोर तिसऱ्यांदा भिक्षा मागताना पाहून मला फार आश्चर्य वाटत आहे। मी आपणास विचारू इच्छितो की आज आपण याच घरी भिक्षा मागण्यास का आले? गेले 2 दिवस या घरची स्त्री तुमचा सारखा अपमान करत आहे। बुद्ध म्हणाले, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही। तुम्हास नवल वाटेल कारण तुम्हाला मनुष्याच्या मनोविज्ञानाचा काही अनुभव नाही। कुणाचा अपमान करणे व त्याचेवर कचरा फेकणे हे काहीतरी देण्यासारखेच आहे। उद्या जर कोण्या व्यक्तीला कचरा देण्यात येईल तर एक दिवस जेवण सुद्धा देण्यात येईल। या गोष्टीशी तो व्यक्ती सहमत नव्हता, तरी पण तो चूप राहिला, विचार करू लागला, पाहूया आज काय भिक्षा मिळेल। अचानक त्याच स्त्रीने दरवाजा उघडला व बुद्धाला पाहून ती रागाने लालबुंद झाली आणि तिने बुद्धाला मारण्यासाठी झाडू हातात घेतला। तिने बुद्धाला झाडूने मारण्याचा प्रयत्न करताना बुद्धाकडे पाहिले तर त्यांच्या शांत चेहऱ्यावर स्मित हास्य झळकत होते। हे बघून ती बुद्धावर वार करू शकली नाही। बुद्धाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ती इतकी प्रभावित झाली की तिने हातातील झाडू लगेच फेकून दिला आणि आत जाऊन बुद्धाला देण्यासाठी भाकरी आणली। बुद्धाने त्या स्त्रीला आशीर्वाद दिला असता ती स्त्री बुद्धाचरणी माफी मागून रडू लागली। बुद्धाने तिला समजावून शांत केले, परंतु शेजारचा व्यक्ती दुरूनच हे दृश्य पाहत होता। त्याला बुद्धांबद्दल सहानुभूती वाटली व तो बुद्ध चरणी माफी मागू लागला व दीक्षा देण्याची याचना करू लागला। बुद्ध हसले व म्हणाले, मला आजपर्यंत कोणत्याही घरून इतकी भिक्षा मिळाली नाही जितकी भिक्षा आज मिळाली। आज जेवणासोबतच एक शिष्य सुद्धा मिळाला।